जालन्यात ठिंबकच्या कंपनीला अचानक आग. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी शमविली आग. आगीचे कारण अस्पष्ट. जालन्यात ठिबक सिंचन बनविणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली आहे. MIDC फेज 3 मध्ये ही आग लागली. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. कंपनीला लागलेली आग इतकी भीषण होती की आगीचे लोट दूरपर्यंत पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर 80 लिटर रसायनांचा वापर करून आग विझविण्यात आली. या आगीची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग विझविण्यासाठी सहकार्य केलं. दरम्यान या आगीत प्लास्टिक साहित्यासह कंपनीतील महत्त्वाचं साहित्य जळून खाक झालंय. अपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना. त्या कंपनीमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. तुम्ही युद्ध पातळीवरती ही आग आटोक्यात आणली. कशामुळे आग लागली प्राथमिक आणि किती तासानंतर तुम्हाला आग आटोक्यात आली? ही 12:10 अग्निशमन विभागाला कॉल आला होता की साई ठिबक या कंपनीमध्ये आग लागलेली आहे. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग होती. प्लॅस्टिकचं मटेरियल असल्यामुळे आगीचं स्वरूप थोडं जास्त होतं. 1-2 बंबाच्या साह्याने पाणी मारून आपण बघितलं, ते काय कंट्रोल येत नाही. प्लॅस्टिकचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने आग विझवलेली आहे. फोम टाकून म्हणजे AFFF ॲक्वा फ्लेम हार्डनिंग फोम हा लिक्विड टाकून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. 80% आग आटोक्यात आलेली आहे. 20% अजून बाकी आहे. माझ्यासह माझी पूर्ण टीम अजून कार्य चालू आहे. काय कॅज्युअलिटी झालेली आहे? नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॅज्युअलिटी वगैरे नाहीये. ठिबक असल्यामुळे प्लॅस्टिकचं प्रमाण असल्यामुळे आग जास्त मोठी होती. किती नुकसान, किती शक्यता काय असेल? अजून तरी मालकाशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संभाषण करून कोणतं मशीन काय होतं, कशाचं होतं, कंपनीच्या मालकाचं नाव अजून कळलेलं नाही. त्यांनी आपल्याला कॉल दिला होता, ते श्री वाघमारे म्हणून त्यांचा आपल्याला कॉल आला होता. माझं नाव संदीप दराडे, अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग, जालना शहर महानगरपालिका.